राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी फक्त हिंदू मतदारांची नावं दाखवली, हिंदू मतदारांना ते हाणामारी करायला सांगतात। महाविकास आघाडीत गेल्यावर कळत नकळत कसे विचार बदलतात हे यावरून दिसून येतंय। मतचोरीच्या आरोपांवरून मंत्री शंभूराज देसाईंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। एकेका घरात 40 ते 50 मतदार असणं ही आयोगाची भूताटकी असून सक्षम ॲपही सरकारकडून हाताळलं जात नाही। मतदार यादीतील घोळावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या कर्जमाफीच्या वक्तव्याचाही समाचार घेतलाय। अजित पवारांचं वक्तव्य असंवेदनशील आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करत हेक्टरी 50,000ची मदत करा असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवायला सांगितला होता, अजूनही सरकारनं केंद्राला प्रस्ताव न पाठवल्याची माहिती मिळते। शेतकऱ्यांना 2 रुपये देण्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। शेतकऱ्याला 2 रुपये दिले ही थट्टा आहे। राज्य सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा केली आहे। कर्जमाफीसाठी जूनचा मुहूर्त काढला, जूनमध्ये असं काय होणार आहे असा सवालही त्यांनी केलाय। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं वरिष्ठ वकील असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द केली आहे। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे। मार्च 2024 मध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती। असीम सरोदेंची सनद रद्द झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली। गेल्या 25 वर्षांपासून अन्यायग्रस्त लोकांना मी मदत करतो। लोकांसाठी मी विविध विषयात काम केलंय। जर मी चुकलो असेल तर सामान्य नागरिकांची मी माफी मागेन, तर माझ्यावर बाल लावलं असा आरोपही सरोदेंनी केला। माजी आमदार रामदास चरोस्कर आणि सुनीता चरोस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। सुनीता चरोस्करांनी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती। चरोस्करांनी रवींद्र चव्हाण, गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारे आक्रमक झाल्या। फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडत अंधारेंनी आंदोलन केलंय। पोलीस उपाधीक्षक खांबेंनी सुषमा अंधारेंसोबत चर्चा केली। दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी अंधारेंनी केली आहे। हिंगोलीच्या सेनगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे पदाधिकारी यांनी यावेळी उमेदवारी संदर्भात चर्चा केली। या बैठकीला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी आहे। एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलंय। नाशिकमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय। त्यामुळे नाशिक ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढणार आहे। सोलापुरात भाजपमध्ये तडीपार गुंडांना प्रवेश दिल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांना जाब विचारलाय। दक्षिण सोलापूरनंतर आता उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी शहर कार्यालयावर धडक दिली। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांनी शहराध्यक्षांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। राज्यातील विरोधी पक्षांनी मांडलेल्या वोट चोरीच्या आरोपांचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावत समर्थन केलंय। यापूर्वी ज्यांनी वोट चोरी करून सत्ता मिळवली तेच आज ओरडत आहे, पण त्यांनी जे उघडकीस आणलं त्याच्यावर विचार व्हायला हवा असंही रामदास आठवले म्हणाले। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं भर सभेत तोंड भरून कौतुक केलं। हर्षवर्धन पाटलांनी भाजपच्या नेत्यांचं कौतुक केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर जाणार का अशा चर्चांना उधाण आलंय। अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज फसवंय अशी टीका अंबादास दानवेंनी केली। शेतकऱ्यांना 1000-2000ची मदतही आली नसून हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे असा आरोप त्यांनी केलाय। सुषमा अंधारेंच्या आंदोलनानंतर आत्महत्या केलेल्या डॉक्टर युवतीचे आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओज पब्लिक डोमेनमधून काढण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं। डॉक्टर युवतीच्या नातेवाईकांचा नवीन जबाब घेऊन खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाणार आहे। वोट चोरीच्या आरोपाचं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून समर्थन करण्यात आलंय। वोट चोरी होता कामा नये, निवडणूक आयोगानं काळजी घ्यावी असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत। कोल्हापुरात एकनाथ शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहे। मार्केट यार्ड कोल्हापूर येथे शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय।
कणकवलीतील संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि नितेश राणे यांचे खासगी स्वीय सहाय्यक राकेश परब यांना जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्त केलंय। या प्रकरणात 18 डिसेंबर 2021 रोजी राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाला होता। मात्र नितेश राणे, संदेश सावंत आणि राकेश परब यांच्यावरील दोषसिद्धीचा पुरावा अपुरा असल्याचं स्पष्ट झालंय। न्यायालयानं तिघांचीही निर्दोष मुक्तता केली आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मराठा समाजाला काही फायदा झाला नसून इतर समाजाला फायदा झाला असल्याचं वक्तव्य मराठा समन्वयक विदुर लाड यांनी केलंय। जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा मुसलमान आणि ब्राह्मण समाजाला झाला असा दावाही त्यांनी केला आहे।